अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मोठी आघाडी घेतली असून शहरात दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागले आहे। शिवसेनेने महायुतीऐवजी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे। त्या अनुषंगाने 40 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। तर प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे, दत्तात्रय कावरे, सुरेखा कदम आणि मंगल लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती येथे नारळ वाढवून करण्यात आला। आजवर विशाल गणेशाच्या आशीर्वादाने शिवसेनेचे 4 महापौर झाले असून यंदाही मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास संपर्क प्रमुख भोर यांनी व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक नेते संभाजी कदम यांनी विरोधकांवर निशाणा साधत सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे जनताच ठरवेल, काही मोजके लोक नाही असा टोला लगावलाय। या प्रचार रॅलीत परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठा सहभाग नोंदवल्याने शहरात शिवसेनेचे वातावरण तापू लागले आहे। अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती समोर नारळ वाढवून आणि प्रचाराची पत्रिका ठेवून आमचे शिवसेनेचे मंगलताई लोखंडे, सुरेखाताई कदम, बाळासाहेब बोराटे आणि दत्तात्रयजी कावरे हे 4ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज होतोय। आणि विशाल गणपती हा खरं तर कायम शिवसेनेला पावणारा गणपती आम्ही म्हणू, कारण या शहरात आतापर्यंत 4 महापौर शिवसेनेचे याच विशाल गणपतीच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने आम्हाला या नगरवासियांना लाभलेले आहेत। आणि आज हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होताना या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेलं काम, सर्वसामान्यांना दिलासा देणारं काम, लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम, वृद्धांसाठी केलेलं काम, हे एकनाथ शिंदे साहेबांचं सर्व काम ही मोठी शिदोरी आमच्या सर्व उमेदवारांच्या मागे आहे। आणि नक्कीच या ठिकाणी विशाल गणपती आम्हाला पावणार आहे आणि या अहिल्यानगर शहरावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे। आमचे सर्व उमेदवार यशस्वी होतील। आज या ठिकाणी 4ही उमेदवारांचा जो प्रचाराचा नारळ आम्ही या ठिकाणी वाढवलेला आहे, हे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। शिवसेना स्वबळावर लढल्यानंतर काय इतिहास घडतो हे दाखवण्यासाठी आमचा तमाम शिवसैनिक सज्ज झाला आहे। वातावरण जनता या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत असते। जनता या सगळ्या ज्या महानगरपालिका कुणाच्या हातात द्यायची हे जनता ठरवल। कुणी 2-4 लोक हे ठरू शकणार नाही। माझं नगरकरांना आव्हान आहे की आपण ज्या पद्धतीने या नगर शहरामध्ये ओढाताण करून आम्ही जे म्हणू तेच होणार असं होणार नाही। जनता म्हणेल तेच होणार। आज नगर शहराच्या ग्रामदैवताला नारळ वाढून प्रभाग क्रमांक 12चे आमचे उमेदवार, खरं तर अत्यंत ज्येष्ठ उमेदवार म्हटलं तर वावगं ठरणारे असे बाळासाहेब बोराटे, ज्यांची 8वी टर्म 9वी टर्म या ठिकाणी आहे, आणि दत्ताजी कावरे यांची स्वतःची 4थी टर्म, त्यांच्या घरात ते 8वी टर्म आहे, सुरेखा कदम यांची 3री टर्म आहे, मंगलताई लोखंडे यांची 2री टर्म आहे। आणि अत्यंत चांगलं वातावरण या नगर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर एकटं लढल्यानंतर काय इतिहास घडतो हे नगरकरांनाही देखील पाहायचं होतं। आणि म्हणून ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपण प्रश्न केला की झुलवत ठेवलं, पण नगरची जनता ही अत्यंत सुज्ञ आहे। ज्या पद्धतीचे बिनविरोधचा प्रकार या नगर शहरात घडला आणि लोकांमध्ये एक चीड निर्माण झाली, म्हणून सर्वसामान्यांचा उमेदवार हा शिवसेनेचा उमेदवार आहे। हाकेला ओ देणारा पक्ष हा शिवसेना आहे। आणि त्यांना वाटलं हे यांच्या आईनं वडील, असे आईनं बाप असलेले अनाथ शिवसेना त्यांना वाटतं, पण त्यांच्या मागे एकनाथ उभे आहेत हे त्यांना माहिती नाही। आणि म्हणून उद्याच्या काळात या लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथजी शिंदे हे नगरमध्ये येणार आहेत। त्यांनी या नगर शहराला 3 महापौर देण्याचं काम केलेलं आहे। ज्यावेळेस ते मोठ्या पदावर देखील नव्हते, मंत्रीपर्यंत होते, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री आहेत। तर निश्चित या नगरची जनता ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या मागं, शिवसेनेच्या मागं जे विचार अनिल भैया राठोड यांनी आम्हाला दिलेले आहेत, जी प्रेरणा दिलेली, जी लढाईचं बळ दिलेलं आहे, आणि म्हणून शिवसेना या ठिकाणी लढती। अत्यंत चांगल्या पद्धतीचं दैदिप्यमान यश या नगर शहरात आपल्याला पाहायला मिळत। अनिल भैयांची खंत आम्हाला वेळोवेळी जाणवती, पण आम्हाला भैयांनी एक मंत्र दिलेला आहे, ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती येईल त्यावेळेस तुटून पडायचं असतं, लढायचं असतं, अजिबात मागं हटायचं नसतं। आणि अनिल भैयांची जी शिकवण आहे तीच घेऊन ही शिवसेना पुढे जात आहे। आणि म्हणून मूळ शिवसेना ज्या विचाराला फारकत घेऊन, आणि अनिल भैयांचे विचार हे तेजस्वी, हिंदुत्ववादी आणि नगर शहराच्या जडणघडणीमध्ये जे विचार अनिल भैयांनी दिलेत
तेच काम आम्ही पुढे नेणार आहोत.